नमस्कार मैत्रिणींनो. आणि आज आम्ही सगळेजणच महाशिवरात्रीचा असल्यामुळे आमच्या लांजा गावातील ग्रामदैवत जे शंकराचं स्वयंभू देवस्थान आहे देव पोलतेश्वराच्या दर्शनाला आम्ही आलेलो होतो. आज मिस्टरांना ड्युटी लागलेली असल्यामुळे रविवार असूनसुद्धा त्यांना कामावर जावं लागलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग आम्हाला संध्याकाळ झाली दर्शनाला यायला. आणि हे पुढे मुलीला घेऊन दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहिलेले होते. मी मागून ओटी घेऊन मी सुद्धा त्यांच्याबरोबरच मग पुढे रांगेत उभं राहायला गेले. तर तुम्ही बघत असाल की खूप गर्दी झालेली होती, संध्याकाळची वेळ होती आणि त्याच्यामुळे मग आम्हाला पण खूपच मोठी रांग असल्यामुळे रांगेमध्येच उभं राहायला लागलेलं होतं. तुम्ही बघत असाल की रांग खूप मोठी होती आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे स पूर्ण देऊळ असं हे अतिशय सुंदर अशा रोषणाईने इतकं लगबगून निघालेलं होतं. पूर्वी हे जुनं मंदिर होतं, पण आता हल्लीच त्याचा जीर्णोद्धार केलेला असल्यामुळे ते मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य बांधलं गेलेलं आहे आणि म्हणजे खूप सुंदर आहे. सगळीकडे प्रसादाची दुकानं पण लागलेली होती आणि भाविकांची ये-जा चालूच होती आणि गर्दी मात्र काही कमी होत नव्हती. रांग मात्र खूप मोठीच मोठी होत होती. बघा हे अतिशय सुंदर असं मंदिरचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि पूर्वी मात्र छोटंसंच होतं, परंतु हे स्वयंभू असल्यामुळे तुम्ही जेव्हा गाभाऱ्यात जर गेलात ना, तर ह्याच्याहीपेक्षा खूप सुंदर तुम्हाला मंदिर पाहायला मिळेल. जसं जसं अंधार पडत चाललेला होता, कारण आम्हाला खरंच यायला उशीर झाला होता. पण हे लांजा गावचं खूप महत्त्वाचं असं ग्रामदैवत असल्यामुळे लोकं या दर्शनाला पोलतेश्वराच्या आवर्जून येतात. आणि बरं फक्त इथे कार्यक्रमच असतो असं नाही, तर पोलतेश्वराची जत्रा असते.